ओवर का खेल रहेगा। 5 गेंदबाज आपको यूज करने होंगे। पहली गेंद मना स्ट्राइक पे, ये भी बढ़िया टीम है, बैलेंसिंग टीम है, बढ़िया बल्लेबाज, बढ़िया गेंदबाज, बढ़िया फील्डर है दोनों टीम के पास। छोटी गेंद और स्वागत के चौवे से चौवा आता हुआ, म्यूजिक बजता हुआ, वाजव। तो पहली चौवा आता हुआ इस ओवर का मना के बल्ले से बढ़िया बल्लेबाज है, ये अच्छी फील्डिंग दिखती हुई इस वक्त थोड़े से फंबलिंग होता हुआ फील्डर द्वारा, लेकिन बढ़िया फील्ड। अंतिम क्षण में कधी कोणत्याही क्षणी पलटवार करू शकतो। पुढचा चेंडू, छोटा चेंडू आतमध्ये आला, काही समजला नाही। बॅटची कडा घेऊन मात्र स्टंप वाचतोय आणि एक धाव येते। डॉट दे रहे, इसलिए मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूं। फिर से एक बार कट करने की कोशिश, 1 रन, तो 1 रन से सिर्फ अब तक खामोश रखा है बल्लेबाज को। आप देख सकते हैं पहला टीटेस के खेमे में इनका बहुमूल्य हाथ रहता है, उसमें गेंदबाजी में खास करके सबसे बुजुर्ग गेंदबाज, सबसे बुजुर्ग खिलाडी। लेकिन इस वक्त खणखणात 4 धावा येत असताना आपण बघू शकतो चमाट जशी लावतात तसं दिलेला अजगर अली यांना दिले ते पॅराडाईज संघाने। सुंदर आयोजन नियोजन पाहायला मिळते। दुसरा चेंडू घेऊन अजगर अली ऑफ साइडच्या ठिकाणी, सुरेख फटका, काही करू शकत नाही। यावेळेस दाखवून दिले फलंदाजाला, तुम्ही चेंडू कुठेही टाका, शॉट मी निवडणार, चौकार मी खोलणार। यावेळेस गॅप शोधून काढतोय आणि कोणत्याही संघाचं मन दुखवून टाकतात अशी रीतीची फलंदाजी आहे आसिफ यांची। कडक प्रहार, चौकार येतोय, चांगली सुरुवात, मन्या ऑन फायर, द मन्या शो चालू। स्ट्रोक के लिए एक बढ़िया सी म्यूजिक हो जाए, बजाओ डीजे। 24 रन हो चुके अब तक, तो बेबी को बेस पसंद है और बल्लेबाज को चौके पसंद है। आखिरी गेंद की इस ओवर की, फिर से बैट के नीचे गेंद, अच्छा स्ट्रोक, अच्छा इस बार फील्ड होता हुआ और गया। यावेळेस धोनी सारखी कामगिरी पाहायला मिळाली नाही। पुन्हा बघा किती महाग पडते, परंतु नो स्कोर जी लक्ष्मण रेखा ठेवली आहे फलंदाजासाठी, मात्र त्याच्यामध्ये चुकी करत असताना मन्या, चौकार कमी होत असताना, दुखवत असताना यावेळेस पंच फलंदाजाचं मन, एक चांगली संधी पाहायला मिळते यावेळेस मुनीर यांना। चौकाराची तब्दिली 0 धावेत होते। हा अंडरम क्रिकेटचा जो नियम आहे तो कुठे ना कुठे अशा रीतीने फायद्यात होतो, लागू होतो। गोलंदाज आतापर्यंत चेंडू टाकून झाले 4 चेंडू। ब्रँडेड फटका पाहायला मिळाला होता, परंतु त्या फटक्याचा फायदा झाला नाही। जी लक्ष्मण रेखा पुढे लाईन खेचली गेली फलंदाजाच्या, ती टच केली गेली। सुरेख फटका, तर नक्कीच 4 धावा, तर मात्र आता षटका संपतायत, ती 4 आणि धावा आहे। उभं राहणं गरजेचं आहे, त्यांना माहिती आहे। पुन्हा एकदा तयार मनीष, हो फक्त नजाकत से इस वक्त बताते हुए, बढ़िया स्ट्रोक बताते हुए कि इस ताकत से नहीं नजाकत से भी चौके आ सकते। 4 रन से स्कोर बढ़े 34। चलो राहिल पठाण पंचाने सुरुवात केलेली आहे। पहिला चेंडू ऑफ ब्रेक चेंडू, हलक्या हाताने केले चेंडू लेगच्या दिशेने जातो। आकाश मनीष प्रत्येक स्ट्राइक वर हलक्या हाताने खेळत चेंडू, यावेळेस चेंडू उचलतोय गोलंदाज रुपेश। 1 धाव पूर्ण, दोन्ही फलंदाज धावसंख्या 1 नेवर धावसंख्या आहे ती। 5 चेंडू 11 धावा, प्रत्येक धाव बघूया। यावेळेस शॉर्ट चेंडू होता, सुंदर क्षेत्रक्षम खराब तुरण्यामध्ये सामनावीर साठी दिलेले आहेत। प्रत्येक बघूया दुसऱ्या सामन्याकडे, दुसरा षटक खराब क्षेत्रक्षण, वाजव। ब्रेक चेंडू, सुंदर फटका म्हणता येईल मनीष भोर यांच्याकडून, चौकार, वाजव। सुंदर फटका म्हणता येईल, चांगला क्षेत्रक्षण म्हणतात रुपेश कलवली यांचा चेंडू एक डिक्लेअर जवळ टाकलेला आहे। 1 धाव, धावसंख्या 1। यावेळेस बघूया प्रतिदा खेळतो चेंडू, खराब क्षेत्रक्षण म्हणता येईल रुपेश यांच्याकडून, सीमारेषेवर जातो चेंडू 4 धावासाठी, वाजव। धावून खेळतो आकाश, बघूया यावेळेस मनीष प्रत्येकदा, आणि सुंदर फटका म्हणता येईल यावेळेस चांगला क्षेत्राचे अजून स्कोर बोर्ड आहे, स्कोर बोर्डवर प्रत्येकदा बघूया आपण रुपेश। आणि यावेळेस परत एकदा बाहेरचा चेंडू होता, पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परत रुपेश सामना करतील। सुंदर 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 एक म्हणता येईल फलंदाज बघतोय, चेंडू जातोय
फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू वाईट जातो म्हणून सोडून दिलाय. एक धाव भेटते. धावसंख्या 32. सुंदर फलंदाजी करताना महेश भोईर. यावेळेस धोनी शॉट म्हणता येईल. यावेळेस खराब कॉलिंग. चेंडू होता रुपेश घरत सारख्या खेळाडूच्या हातामध्ये आणि गडी बाद होतोय. पहिला गडी बाद होतोय तो म्हणजे 32 धावावर 18